थांबा ग बायानो, ही बाई जर इथे पूजा करणार असेल ना तर त्या आमका चलाचा नाही, आणि तसं आम्ही व्हायला पण देणार नाही. आता आम्हाला सवय झाली या सगळ्याची. बाईच बाईची शत्रू असते असं म्हणतात ना, ते काही खोटं नाही. आई, तू नको वाईट वाटून घेऊ. या अशा लोकांमुळे ना सीतेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. प्रेक्षकांची लाडकी मालिका मोहिनी आणि मी जिंकून घेईन सारं या मालिकेचा महासंगम आणि मुख्य म्हणजे वटपौर्णिमा स्पेशल एपिसोडमध्ये प्रेक्षकांना नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मुख्य म्हणजे शालिनी आणि महेंद्र या दोघांचं लग्न होणार होतं, मात्र त्या दोघांचं लग्न होत नाही, कारण तिथे प्रतापराव येतात आणि त्यामुळे लग्नाच्या विधी अर्धवट राहतात. तर आता वटपौर्णिमेच्या दिवशी जेव्हा शालिनी वडाची पूजा करण्यासाठी जाते तेव्हा पारूबाई तिला थांबवतात आणि तिला एवढंच सांगतात की आशाबाईने वटपौर्णिमा करणं योग्य नाही, कारण तिचं लग्नच झालेलं नाही आहे आणि न लग्न करता ती एका परपुरुषाबरोबर 14-15 वर्ष राहत होती. यावर संताप होऊन महेंद्र मध्ये येतात आणि पारूबाईची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात. एवढंच नव्हे तर ते तिला सांगतात की आमच्यामध्ये प्रेमाचं आणि आदराचं नातं आहे, या नात्याने त्या वडाची पूजा नक्कीच करू शकतात. तर बाई आजी आणि मोहिनी देखील शालिनीला साथ देतात. तर आता शालिनी वटपौर्णिमेचा सण साजरी करू शकेल का आणि वडाची पूजा करू शकेल का हे जाणून घेण्यासाठी मालिका नक्की पहा. आणि अशीच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेली चेकर रिजनल याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. थांबा ग बायानो, ही बाई जर इथे पूजा करणार असेल ना तर त्या आमका चलाचा नाही, आणि तसं आम्ही व्हायला पण देणार नाही. आता आम्हाला सवय झाली या सगळ्याची. बाईच बाईची शत्रू असते असं म्हणतात ना, ते काही खोटं नाही. आई, तू नको वाईट वाटून घेऊ. या अशा लोकांमुळे ना सीतेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. वाद घालताय हो ताई? अहो, चांगल्या दिवसाची माती करताय तुम्ही. निघा निघा इथून, सगळे दुसऱ्या वडाजवळ जा.